नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सीईटी बीएड एंट्रन्स टेस्टच्या संदर्भातले अनेक माहिती आपण घेत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण पॅटर्न संदर्भात चर्चा केलेली होती की परीक्षा जी आहे एंट्रन्स एक्झाम त्याचा पॅटर्न कसा आहे। त्यानंतर आपण एक महत्त्वाची चर्चा केली ती म्हणजे सिलेबसच्या संदर्भात, आणि अनेक लोकांनी ते सिलेबस पाहून असं म्हटलं होतं की सर या संदर्भातले काही बुक्स किंवा तंत्रे किंवा पद्धती किंवा प्रोसिजर काय आहे की जेणेकरून आम्ही बीएड एंट्रन्स टेस्टच्या संदर्भात आम्ही स्टडी करू शकतो। या संदर्भातल्या अनेक चर्चांचा ओघ पुन्हा आपल्याला बुक्स किंवा जी काही तंत्रे आहेत त्याकडे घेऊन येतो। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काही बुक्स आणि काही तंत्रे किंवा काही पद्धती की जे तुम्ही ऑनलाईन आजच्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पाहू शकता आणि अभ्यास करू शकता। त्यामुळे येणाऱ्या काही कालावधीमध्ये जरी तुमच्याजवळ वेळ नसला विद्यार्थी मित्रांनो, तरी तुम्ही घरच्या घरी अनेक गोष्टी ज्या आहेत बीएड एंट्रन्स टेस्टच्या संदर्भात तुम्ही ते करू शकता। हे केवळ बीएड एंट्रन्स टेस्टच्या संदर्भातच ही माहिती नाही, तर तुम्ही लॉ करत असेल किंवा ॲग्री करत असेल किंवा इंजिनिअरिंग करत असेल किंवा इतर काही कोर्सेस की ज्या माध्यमातून तुम्हाला सीईटी एंट्रन्स टेस्ट त्या ठिकाणी द्यावी लागणार, त्यामध्ये काही सांगितलेल्या पद्धती ज्या आहेत त्या तुमच्या नक्कीच उपयोगाच्या ठरू शकतात। हा मला महत्त्वाचा आशावाद या ठिकाणी वाटतो, कारण कोणतीही पद्धत म्हटली सीईटी एक्झामची तर त्याच्या तंत्रे किंवा युक्ती ज्या आहेत किंवा काही माहिती जी आहे ती तुमच्या नक्कीच उपयोगाची असू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मी हे सांगेल की थोडा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे। आणि दुसरे एक आहे की जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती की माझं चॅनल सबस्क्राइब करा, शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पाठवा। त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आजच्या या कोविडच्या सिच्युएशन्समध्ये बऱ्याच दुकाने बंद आहे, तुम्ही काही पुस्तक परचेस करू शकत नाही, महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला भेट देऊ शकत नाही। जर अशा या काळामध्ये जर नक्कीच ऑनलाईनचा काही पर्याय माहितीतला पर्याय जर तुमच्या समोर उपलब्ध असला तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। चला तर अधिक वेळ न घेता आपण हा पर्याय कोणता आहे किंवा कोणकोणत्या माध्यमातून आपण स्टडी मटेरियल जमा करू शकतो, घेऊ शकतो, वाचू शकतो या संदर्भातली चर्चा आपण पाहूया। सगळ्यात अगोदर आपण एका ऑनलाईन पर्याय कोणकोणते आहे बुक्सचे तर त्या संदर्भात आपण विचार करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक ऑनलाईन सेलिंग करणाऱ्या वेगवेगळ्या कंपनीज आहे, जसं फ्लिपकार्ट असेल किंवा आणखीन ॲमेझॉन असेल, तर या माध्यमातून सुद्धा आपण काही बुक्स जे आहे ते परचेस करू शकतो। अर्थात हा काही एखाद्या पुस्तकाला किंवा लेखकाला किंवा पब्लिकेशनला प्रमोट करण्याचा हा माझा प्रयत्न मुळीच नाही आहे, मात्र केवळ तुमच्या फायद्यासाठी एज्युकेशनल पर्पजसाठी ह्या सगळ्या संदर्भांचा उल्लेख मी या निमित्ताने या ठिकाणी करत आहे। तर एक इंग्लिश मीडियमसाठी जे विद्यार्थी ELCT एक्झाम देणार आहे त्यांच्यासाठी आहे पॉप्युलर मास्टर गाईड फॉर कॉमन एंट्रन्स टेस्ट। तर हे जे पुस्तक आहे आर गुप्तांचं ते इंग्लिश मीडियमसाठी खूप चांगलं आहे, जेणेकरून अनेक संदर्भ तुम्हाला परीक्षेच्या संदर्भात त्या कळू शकतात। RHP एडिटोरियल बोर्डच्या माध्यमातून हे पुस्तक जे आहे ते पब्लिश झालेलं आहे। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, अरिहंत पब्लिकेशन जे आहे जे ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे। तर महाराष्ट्र बीएड बॅचलर ऑफ एज्युकेशन ऑनलाईन एक्झामच्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वपूर्ण एक पुस्तक आहे, ज्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, जर्नल नॉलेज किंवा टीचर ॲप्टिट्यूड किंवा इंग्लिश लँग्वेजच्या संदर्भात हे सगळं माहिती यामध्ये दिलेली आहे। आणि एक सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की हे इंग्लिश आणि मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत। नियर अबाउट काही शुल्क जे आहे ते तुम्हाला या पुस्तक परचेससाठी ऑनलाईनसाठी तुम्हाला द्यावे लागणार, जेणेकरून एक 15 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकते। दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो जे मराठी मीडियमसाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं आहे की विद्याभारती जे आहे बीएड प्रवेश परीक्षा संदर्भातले तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, अनेक वेळेस हे अनेक पुस्तकामध्ये हे उपलब्ध आहेत, अनेक ठिकाणी याची माहिती आपल्याला मिळते। विद्याभारती प्रकाशन जे आहे डॉक्टर दायमा यांचं, तर यांच्यामार्फत हे पुस्तक तयार केलेलं आहे। जवळजवळ मराठी भाषेसंदर्भात किंवा मराठी भाषेमध्ये जे काही विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर अशांसाठी हे पुस्तक नक्कीच एक फायदेशीर होऊ शकतं। यांच्याच मार्फत एक सराव पुस्तिका जी आहे किंवा प्रश्नपत्रिकेची, तर सराव प्रश्नपत्रिका सुद्धा यांच्याकडून तयार केलेली आहे या पब्लिकेशन मार्फत, तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये किंवा प्रवेश परीक्षेमध्ये होऊ शकतो। ॲक्च्युली TET मध्ये सुद्धा शिक्षक अभियोग्यतेचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आलेले असतात, त्यामुळे अशा पुस्तकांचा तुम्हाला सराव म्हणून नक्कीच उपयोग होऊ शकतो। याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा आहे की इतर भाषेमधले जर आपण विचार केला किंवा इतर पर्यायाचा जर विचार केला तर हा एक आहे याच्यामध्ये की मराठीमध्ये चंद्रेश अग्रवाल हे एक पब्लिकेशन आहे। महाराष्ट्र बीएड CET बीएड प्रवेशपूर्व लेखी परीक्षा मराठी अभिवृत्तीमध्ये हे पुस्तक तयार केलेलं आहे। आणि हे जर पुस्तक तुम्हाला परचेस करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो की चंद्रशेखर अग्रवाल
अगरवाल books.in या वेबसाईटवर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि पुस्तक परचेस करू शकता. दुसरा एक महत्त्वाचा आहे की केंद्रीय प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्य CET ॲडमिशन गाईड त्याचं आहे. लेखक जे आहेत किंवा पब्लिकेशन जे आहे ते बुक्स हिवेज पब्लिकेशन यांच्यामार्फत हे पब्लिश झालेलं आहे. त्याच्यासाठीही तुम्हाला काही शुल्क जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. तर मराठी आणि एकूण इंग्लिश या संदर्भात सुद्धा ही पुस्तके तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. दुसरा एक पर्याय आहे की टीचिंग ॲप्टिट्यूडच्या संदर्भात काही ऑनलाईन परचेस जे आहे बुकचं ते तुम्ही करू शकता. B.Ed CET एक्झाम म्हणून टीचिंग ॲप्टिट्यूडवर आभा मलिक यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचाही संदर्भ तुम्ही घेऊ शकता आणि हे ऑनलाईन तुम्हाला शोधता येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो. कारण अनेक ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत ते या पद्धतीचं बुक्स जे आहे तुम्हाला नाव टाकल्यानंतर तुम्हाला ते उपलब्ध करून देता येऊ शकतं आणि एक ठराविक अमाऊंट जी आहे ती तुम्हाला पेड करून त्या ठिकाणी ते पुस्तक ऑनलाईन मागवता येऊ शकतं. दुसरा एक भाग आहे याच्यामध्ये की जर तुम्हाला इग्नूचं काही प्रिव्हियस इयरचे पेपर्स जर पाहिजे असेल, कारण B.Edच्या एंट्रन्सच्या संदर्भात बऱ्याच अंशी सिलेबस जो आहे तो वेगवेगळा नसतो. त्यामुळे इग्नूच्या काही प्रिव्हियस इयर एक्झाम्स पेपर तुम्ही पाहू शकता. त्याचंसुद्धा RPH एडिटोरियल बोर्ड R गुप्तांकडून ते पब्लिकेशन त्या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे एक्झामचे पेपर जे आहेत ते त्या ठिकाणी इग्नूचे झालेले आहेत. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की अरिहंत एक्सपर्ट्स GGSI PU यांच्यामार्फत B.Ed एंट्रन्स एक्झामचं एक गाईड पब्लिश झालेलं आहे. तर ते ॲमेझॉनवर आहे, त्याचाही तुम्ही त्या ठिकाणी फायदा घेऊ शकता. दुसरं एक पब्लिकेशन आहे जे हिंदीमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना ते सहज लक्षात येऊ शकतं किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ते लक्षात येऊ शकतं. त्याच्यामध्ये UGC शिक्षम एवं शोध अभियोग्यता तर या पद्धतीचं हे पुस्तक आहे. तर ते KVS मदान आणि अंशु बाला मदान यांनी ते पब्लिश केलेलं आहे, जे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. ते तुम्ही ते पाहू शकता. तर ही सर्व जी पुस्तकांच्या संदर्भातली जी बाजू होती तर ही आपण ऑनलाईन मराठी मीडियमचे, हिंदी मीडियमचे आणि इंग्लिश मीडियमचे सुद्धा मागवता येऊ शकते. दुसरा एक महत्त्वाचा एक मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की ही झाली परचेस करून घेणारी काही पुस्तकं, परंतु काही प्रेफरन्स बुकसुद्धा PDF स्वरूपामध्ये ऑनलाईन उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मेंटल ॲबिलिटी किंवा जनरल नॉलेज किंवा टीचिंग ॲप्टिट्यूड जो आहे तर ते आपण प्राप्त करू शकतो. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की जर तुम्हाला जवळपास कुठं लायब्ररीची सुविधा असेल तर तुम्ही मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूडवर असणारे काही पुस्तकं जे सेपरेट लिहिले गेलेले आहेत तर त्याचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता, ते वाचूही शकता. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो की होऊ शकतं की तुम्ही जर सिलेबस समोर ठेवलेला असेल आणि सिलेबसच्या माध्यमातून जर तुम्हाला काही स्टडी मटेरियल जर अक्वायर करायचं असेल, घ्यायचं असेल तर तुम्हाला तेही प्राप्त करता येऊ शकतं. त्यासाठी डाउनलोड जे आहे ते फ्रीमध्ये त्या ठिकाणी करता येऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सिलेबसमधला एखादा मुद्दा समजा वाटलं की आता आपल्याला मानसिक क्षमता या संदर्भात किंवा मेंटल ॲबिलिटीवर आपल्याला काही सर्च करायचं आहे, तर तुम्ही तेवढा सेपरेट मुद्दा किंवा त्या संदर्भातलेच MCQs किंवा बहुपर्यायी प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही सर्च करू शकता किंवा त्या संदर्भातली माहितीसुद्धा घेऊ शकता. असा प्रत्येक मुद्द्याच्या संदर्भात तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला काही डाउनलोड जे आहे ते फ्रीमध्ये सुद्धा मिळू शकतं. या ठिकाणी एक गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्हाला मेल मागितले जात असेल किंवा काही अमाऊंट मागितले जात असेल त्या संदर्भात अगोदर फ्री सांगून, तर अजिबात न घेतलेलं ते योग्य राहील, कारण बऱ्याच अंशी फसवणूक होण्याची सुद्धा शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. एक मी स्टडी मटेरियलच्या संदर्भात यासाठी म्हटलं की ते बऱ्याच अंशी स्टडी मटेरियल वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये सेपरेट उपलब्ध असतं, ज्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासासाठी होऊ शकतो. आता हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो की काही विद्यार्थ्यांना समजा मागील वर्षाचे काही प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपर जर पाहिजे असेल तर मी काही प्रमाणात काही लिंक जे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही टेस्ट देऊ शकता किंवा आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या डाउनलोडही करू शकतात. त्यासाठी त्या फ्री लिंक आहेत, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं काही गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतात. उदाहरण जर मी घेतलं तर B.Ed एंट्रन्स एक्झाम्स ॲप्स, तर असे काही ॲप्स या मार्केटमध्ये किंवा गुगल फॉर्ममध्ये दिलेले आहेत किंवा त्या ॲप्समध्ये प्ले स्टोअरमध्ये दिलेले आहेत, ज्या माध्यमातून तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये असलेली माहिती तुमच्या कितपत उपयोगाची आहे हे सुद्धा माहिती चेक करू शकता. मात्र प्ले स्टोअरमधून हे ॲप्स डाउनलोड करण्या अगोदर त्याचा रिव्ह्यू काही लोकांनी दिलेला असतो, तर तोही पाहणं आवश्यक आहे.
जर काही लोकांनी रिव्ह्यू जर उत्तम दिलेला असेल, चांगला दिलेला असेल, तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. अन्यथा इतर पर्यायाचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशा अनेक ॲप्स आहे बीएड एंट्रन्स टेस्टच्या संदर्भात, ज्याचा फायदा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. काही ॲप्समध्ये खूप जाहिराती त्या ठिकाणी येतात. तर ह्या सगळ्या संदर्भाचा विचार करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रयत्न करणं आवश्यक आहे. दुसरं एक महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळेस सिलेबसनुसार तुम्ही काही सर्च वेबसाईटवर जर करत असाल तर त्याचाही फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो की वेगवेगळ्या आस्पेक्टच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सेक्शनच्या माध्यमातून तिथं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि माहिती घेऊ शकता. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो की या काळामध्ये जेव्हा CET एक्झाम सुरू होतात, बीएडची असेल, लॉची असेल किंवा ॲग्रीची, इंजिनिअरिंगची असेल, तर ह्या सगळ्यांच्या टेस्ट ज्या आहे, एक्झाम ज्या आहेत, त्या एन्व्हायरमेंट किंवा ते सुरू झाल्यानंतर, डेट पब्लिश झाल्यानंतर काही ऑनलाईन प्रोग्राम्स असतात जे 15 दिवसासाठी किंवा 2 आठवड्यासाठी किंवा 3 आठवड्यासाठी ते अरेंज करतात आणि ती फीस त्या संदर्भात आपल्याला द्यावी लागते आणि तेही आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकतो. मात्र हे जॉईन करण्याच्या अगोदर आपण सर्च आणि त्याची माहिती चांगली घेतली गेली पाहिजे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. कारण बऱ्याच अंशी काय होतं की आपण त्या वेबसाईटची माहिती घेत नाही किंवा त्या ॲप्सची माहिती घेत नाही किंवा त्या परचेस पुस्तकांची रिप्युटेड आहे का, नाव कधी ऐकलेलं आहे का, या संदर्भातली विश्वासार्हता आहे का, ह्या जर गोष्टी असेल तरच आपण पुढे जाण्यात अर्थ आहे किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस त्रासाचा सामना सुद्धा त्या ठिकाणी करावा लागू शकतो. तर ही सर्व पुस्तकं यासाठी सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो की जेणेकरून आपल्याला या कोविड सिच्युएशनच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात का होईना आपल्याला स्टडी मटेरियल त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. बऱ्याच गोष्टी यामध्ये सांगितलेल्या मी ऑनलाईन पुस्तक परचेसच्या संदर्भात सांगितलेल्या आहे, काही फ्री स्टडी मटेरियलच्या संदर्भात सांगितलेल्या आहे, काही PDF ज्या आहेत त्या तुम्हाला फ्री ऑनलाईन उपलब्ध आहे, काही मॉक टेस्ट ज्या आहेत त्याही त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा काही प्ले स्टोअरमधून ॲप्स जे आहेत त्याही तुम्ही डाउनलोड करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, काही प्रिव्हियस इयरच्या काही एक्झामच्या क्वेश्चन्स पेपर जे आहेत तेही तुम्ही डाउनलोड त्या ठिकाणी करू शकता. आता प्रश्न असा आहे की हे सर्च कसं करायचं. विद्यार्थी मित्रांनो, गुगलवर तुम्ही गेला आणि तुम्हाला आवश्यक असणारे कीवर्ड्स तिथं टाईप केले तर बऱ्याच अंशी तुम्हाला बरीच माहिती मिळते. कदाचित थोडासा याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो, मात्र तुमच्या फायद्याचं काय आहे किंवा तुमच्या उपयोगाचं काय आहे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टीचा संदर्भ सिलेबसनुसार त्या ठिकाणी लागू पडू शकतो, अशाच गोष्टी जर डाउनलोड केल्या तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुम्ही घरच्या घरी प्रिंटआउटही घेऊ शकता, जेणेकरून अभ्यास त्या ठिकाणी करणं योग्य राहील. या संदर्भातल्या काही फ्री लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तेही त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. तर ही सर्व प्रक्रियासाठी मी सांगितलेली आहे की विद्यार्थी मित्रांनो की याचा कुठे ना कुठे अभ्यास येणाऱ्या परीक्षेमध्ये ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे ही माहिती, हे पुस्तकं नक्कीच तुम्ही डाउनलोड करा. या संदर्भातले काही कॉमेंट्स असतील किंवा काही संदर्भ असतील किंवा काही अडचणी येत असेल तर नक्कीच मी तुम्हाला गायडन्स या निमित्ताने करू शकतो. एवढं मात्र नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल नाही. मात्र जर काही परिसरामधले दुकानं जर सुरू झालेली असतील, उदाहरण पुण्यामध्ये ABC चौक, ज्याला अप्पा बळवंत चौक आपण म्हणतो, किंवा नाशिकमध्ये असेल किंवा नागपूर, औरंगाबादमध्ये असेल. औरंगाबादमध्ये औरंगपुरा हे खूप पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे, जसं नागपूरचा काही परिसर आहे. अमरावती असेल किंवा जळगाव असेल किंवा नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणी काही मोठी शॉप्स आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ही पुस्तकं मिळू शकतात. बऱ्याच वेळेस असं होऊ शकतं की काही ठिकाणी ही पुस्तकं आपलं अवेलेबल तुम्हाला नसू शकतात. मात्र आवश्यक असणाऱ्या Amazonवरून किंवा ऑनलाईन तुम्ही ती परचेस करू शकता. त्या ठिकाणी काही हेल्पलाईन नंबर दिलेले असतात, त्यावर फोन लावूनही तुम्ही ते घेऊ शकतात. मात्र येणाऱ्या काही कालावधीमध्ये जर CETच्या डेट्स डिक्लेअर झाल्या आणि CETची प्रक्रिया जर सुरू झाली तर आपल्याला अत्यंत कमी कालावधी अभ्यासासाठी असतो आणि भविष्य काळामध्ये एक चांगलं करिअर किंवा एक चांगलं परीक्षामध्ये पास होऊन पुढे जाणं कदाचित या अभ्यासाच्या सहाय्याने आणि मदतीने तुम्हाला सहाय्यभूत ठरू शकतो. हा मला आशावाद या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो. पुन्हा एकदा एक आव्हान आहे विद्यार्थी मित्रांनो, जर या संदर्भात काही कॉमेंट्स असतील, काही तक्रारी असतील, काही अडचणी असतील तर मी नक्कीच त्या सॉल्व्ह करण्याचा, त्या कॉमेंट्सना उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही, अशांनाही माझी विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, जेणेकरून त्याचं थोडंसं पुण्यसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागू शकतो. हा आशावाद मी व्यक्त करतो. आणि यासारखेच काही व्हिडिओ जे आहेत मी तुम्हाला घेऊन येणार आहे. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना की अनेक MCQ जे आहेत, अनेक बीएडच्या संदर्भातले किंवा येणाऱ्या परीक्षेच्या संदर्भातल्या लास्ट इयरच्या, तर त्या MCQचे अनेक व्हिडिओज आहे, अनेक माहिती असणारी व्हिडिओज आहे किंवा CET संदर्भातले मी अनेक व्हिडिओज या चॅनलवर तयार केलेले आहे. त्यामुळे कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगवर तुम्ही भेट द्या, अनेक व्हिडिओचा संदर्भ पहा, माहिती घ्या आणि त्या संदर्भात काही अडचण असेल तर नक्कीच मला तुम्ही कळवू शकता. चला तर पुन्हा यासारखीच काही अपडेट आणि काही माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.